कशी वाटली तुम्हाला ही यूपीची पोरगी महाराष्ट्राची सुनबाई? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. शुभ सकाळ. आपले महाराष्ट्रातले लोक आहेत ना, त्यांना शुभ सकाळ म्हणायचं. शुभ सकाळ. हा काय म्हणली थांब. अहो ह्याच्या आधी जेव्हा मी नवीन म्हणजे जेव्हा मी युपी वरून महाराष्ट्रामध्ये आलते तेव्हा मी सगळ्यांच्या लँग्वेज भाषा ऐकून खूप हशी येत होता आणि ते कोंबड्याला असं बोलायचे या या या. मला घेतलं पाहिजे. हे बघा हा, दर घ्या, मला घ्या म्हणतोय. अरे 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 अरे. हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आत्ता सकाळचे 7 वाजलेत. माझा पण कसा जांबच झालेला आहे. आणि बायकोने आत्तापर्यंत काय करून ठेवले. युपीवरनं बायको आणली, पण बायको किती प्रेमळ आहे हे तुम्हाला समजेल आता. बघा मित्रांनो, काय काय करून ठेवले. मुलं घरी नाही आहेत, आई घरी नाही आहे, पण ते आत्ता 9 वाजता येणार आहेत. तर त्यांना ते काय काय करून ठेवलं तर तुम्हाला दावतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, किती वाजले तुम्हाला दिसन. मित्रांनो 7 वाजलेले आहेत. आत्ताच उठलोय मी. उठून जर्किंगच घातले मित्रांनो. हे बघा इथं तुम्हाला दिसेल काय काय बनवले. बघा, मला शेवग्याची भाजी आवडते. मी तिला काल सांगितलं होतं, तिने शेवग्याची भाजी बनवून ठेवली. हे बघा मित्रांनो, ही यूपीच्या मुलीची स्टाईल भाजी करण्याची. जशी शेतकऱ्याची असते तशी तिने मस्तपैकी अशी भाजी बनवून ठेवली दिसते तुम्हाला. तर चला मित्रांनो, तिला पण आपण सरप्राईज देऊ. उठून ही माझ्यासाठी भाजी बनवली तिने. आणि इकडे बघा, तिने हा बटाटा बनवलाय मुलांना डब्याला नेण्यासाठी. आणि पाणी ठेवले गरम तापण्यासाठी. पाणी सुद्धा उकळतंय. ती जवळपास अंधार पडला असेल तेव्हा उठली असेल असं मला वाटतंय. तर चला मित्रांनो, तिच्याकडे जाऊ. तिचं रिॲक्शन काय आहे ते जाणून घ्यावं. असं व्हिडिओमध्ये असंच बनवलं. चला मित्रांनो. तर मित्रांनो, तिने बघा झाडू बिडू मारून शेण उचलून क्लिअर झालेली आहे. हे माझी लाडाची बायको. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. शुभ सकाळ. आपले महाराष्ट्रातले लोक आहेत ना, त्यांना शुभ सकाळ म्हणायचं. शुभ सकाळ. आणि शुभ सकाळ. जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत ना, त्यांना म्हणायचं गुड मॉर्निंग मित्रांनो. दोन्ही चालतात. हा, दोन्ही म्हणायचं. म्हणजे काय होतं, आपली महाराष्ट्राची मंडळी आहेत ना, त्यांना मराठी बोललेलं चांगलं वाटतं. असं होय. हा, आणि बाहेरची जी मंडळी आहेत ना, त्यांना इंग्रजीत गुड मॉर्निंग म्हणायचं. कारण की बाहेरची लँग्वेज आपल्याला येत नाही. कन्नड, तमिळ, तेलुगू कायची लँग्वेज येत नाही. बर ठीक आहे. पुढच्या ब्लॉग मध्ये मी असंच म्हणेन, शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, आहो तुम्ही केव्हा उठलाय? मी आताच उठलोय, फ्लश करून आलोय थोडासा टॉयलेट मध्ये, मग इकडे आलोय तुझ्याकडे काय करते बघायला. तर मित्रांनो, आज बायकोला प्रॉमिस डे तुमच्या सर्वांच्या समोर. हॅपी प्रॉमिस डे. हॅपी प्रॉमिस डे. तर मित्रांनो, हे बघा काय काय केलंय तिने. मित्रांनो बाहेर सगळं झाडू मारलेलं आहे आणि शेण उचललंय. शेळ्या बाहेर काढून, शेळ्या तिथं असतात गोठ्यात, शेळ्या बाहेर काढून अजून झाडू मारते. काय म्हणतात? लोटण. घरातनं स्वयंपाक करून आले. काय म्हणतात मराठीत? लोटून लोटून घेतोय म्हणायचं. तर मित्रांनो, आता मी झाडू मारते. तुम्हाला सांगू का, जेव्हा मी उठली होती ना तेव्हा लय अंधार होता. त्यामुळे मी बाहेर नाही आली, कारण की एकटीच होती मी. आई पण नाही आहेत, आहो झोपलेले होते आणि बाहेर पण कोणीच नव्हते. त्यामुळे म्हणजे रानात शेतात घर आहे आणि खूप भीती वाटत होता आणि खूप अंधार होता. आता तर सध्या 7 वाजलेला आहे. जेव्हा मी उठली होती ना तेव्हा तर खूपच अंधार होता. तेव्हा मी 5ला उठली होती आणि आता सध्या 7 वाजलेला आहे. एकदा मी 5 वाजता उठली मित्रांनो आणि घरचं काम आवरून म्हणलं जाऊ का बाहेर. मग खिडकीने बघितलं की खूप अंधार होता. म्हणलं जाऊ दे, आता मला नाही जायचे. आहो उठले तेव्हा जाऊ. मग हळूहळू उजाड झालेत ना, सकाळ झाला. कस काय परफेक्ट मराठी बोलायला लागली. अशी शिकवावं लागते बायकोला मराठी. तुम्ही शिकवलंय सगळं. चला, मी शिकवलंय. बघा मित्रांनो, खरं बोलायला शिकली ती पण. मी खोटं बोलत नाही. मला खोटं बोललेलं आवडत नाही. समजलं मित्रांनो. आणि खोटं कधी बोलत नाही. जे माणसं खोटं बोलतात ते माणसं पण मला अजिबात आवडत नाही. बरोबर. तर मित्रांनो, भरपूर असतात फेकणारे लोक जे भेटत असतात, मग काय, ते आम्हाला आवडत नाहीत. बरोबर ना? बरोबर. हा, तो आम्ही काय करतो, इकडे चल राजा, इकडे रे.
हे बघा टॉमी पळत आला. राजा राजीव राजीव इकडे ये राजा. कुक 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 कुक. बघा या टॉमी शेटचे आमचे पप्पा आहेत राजा. राजाला हाक मारली की टॉमी येतो. त्याला वाटतं राजाला नाही घेतलं पाहिजे जवळ, मला घेतलं पाहिजे. हे बघा हां दर दर घ्या, मला घ्या म्हणतोय. अरे 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 टॉमी चल वरती वरती चल 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 ये वरती. हां चल चल राजा 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 यू राजीव चल मी चाललो राजाकडं. राजा आता त्याला भोकणार बघा राजा म्हणलं की. राजा अरे राजा माझा राजा माझा राजा माझा राजा. हे बघा त्याला नका घेऊ म्हणतो, मला घ्या राजा. बर तू पण आहे चल. ह्या टॉमीचे पप्पा ते राजा. मम्मी त्याची एक्सपायर झाली 3-4 वर्ष. जेव्हा तो लहानच होता, डोळे सुद्धा उघडले नव्हते, तेव्हा त्याची मम्मी एक्सपायर झाली मित्रांनो. आता काय सांगू तुम्हाला, बायको झाडू मारती, मी गुरांना खाया टाकून घेतो तोपर्यंत, है की नाही. गुरांना खायचं का आता डायरेक्टली धार काढून घ्यावं मग आज जाऊ. बाहेर चालते ठीक आहे. पोरं आलं तर पोरांना शाळेत पाठवावं लागेल. सकाळ झाली बघा, सूर्योदय बाहेर आले, किती भारी दिसत ना. बघा मित्रांनो, आपल्या गावाकडले सूर्यदेवता असे असतात. भरपूर लोक आहेत शहरात, त्यांना हे बघायला भेटत नाही. आणि सध्या आपल्याकडे हे वातावरण तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो. तर चला आपल्या मित्रांनो कोंबड्या सोडू. चला बायांनो, चला कुणाला यायचे बाहेर. चला ये बघ. ए तू पण निघली का? तो आताच थांब. या ये बघा मित्रांनो, ही भाषा असती शेतकऱ्याची, आहे का ना रे. कोंबड्या कुत्री मांजरं बोलवली की लगेच येतात. मला पहिले हसी यायची, तुम्ही असं बोलवायचं, मग आता मी शिकले. हा काय म्हणली थांब. अहो ह्याच्या आधी जेव्हा मी नवीन म्हणजे जेव्हा मी युपी वरून महाराष्ट्रामध्ये आलते, तेव्हा मी सगळ्यांच्या लँग्वेज भाषा ऐकून खूप हसी येत होता. आणि ते कोंबड्याला असं बोलवायचं, या या या. मला लय हसी यायची मित्रांनो, पण आता मी शिकली. आता काय करावं, हळूहळू शिकावंच लागतंय. या जनावरांना एक सांगतो मित्रांनो, कोंबड्या कुत्र मांजर गाय जे काही ना, त्यांना माणुसकी चांगली असते आजच्या जगामध्ये. तुम्ही त्यांना जेवढं सांभाळाल ना तेवढं ते तुम्हाला सांभाळणार. पण आजच्या जगामध्ये माणूस असा झालाय ना, तुम्ही त्याला कितीही सांभाळा तरी तो पाटणीमध्ये सुरात खूप असणार. बरोबर बरोबर मित्रांनो, एकच नंबर बोललेत आता आहोने. जे मला बोलायचे होते ते आहो बोललेत. चला जगातल्या बरं झालं. आजच्या कालच्या जगातल्या लोकांचं सांगतोय मित्रांनो, सगळेच तसे नसतात, पण भरपूर लोक असे असतात की त्यांना तुम्ही कितीही सांभाळा पण ते सुरा पाठवून गोपतात. आणि मित्रांनो, सगळीवर विश्वास ठेवू नको. ठराविक माणसांवर विश्वास ठेवा आणि एकदा त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी राहून तेव्हाच विश्वास ठेवा. लोकांवर विश्वास ठेवू नको. लोक लय म्हणजे आपल्या सोबत विश्वासघाती असतात, गोड गोड बोलतात आणि पाठीमागा सुरा घोपतात, असं असते. बघा मराठी शिकली का नाही चांगली मित्रांनो, लय ट्रेन केली या. आपला पैलवान आहे तो. प्रॉमिस डेच्या हार्दिक शुभेच्छा तुला. थँक्यू बाबू. बाबू ये देखो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, छोटासाच काढलेला, आणि व्हिडिओ लय मोठा करणार नाही, तुम्हाला पण बघायला लय ताण देणार नाही, आहे का ना रे. त्यामुळे छोटासा काढलेला बायकोनी काय काय केलंय दाखवायसाठी. युपीची पोरगी आहे पण महाराष्ट्राला लाजवेल असं काम करते, चांगलं काम करते, म्हणून मित्रांनो व्हिडिओ काढत होतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता मी माझ्या बायकोला थोडा हातभार लावतो कामाला, कारण की मीच उठलो 7 वाजता. बरोबर वाटत नाही ना. चला मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळजी घ्या. कशी वाटली तुम्हाला ही युपीची पोरगी महाराष्ट्राची सुनबाई, बरोबर ना. कशी वाटली तुम्हाला ही युपीची पोरगी महाराष्ट्राची सुनबाई, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. बाय.